गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला सर्वांना माहीत आहे, BComच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची लेक्चर सिरीज आपली चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. याचे बरेच प्रॉब्लेम आपले सोडून झालेले आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक नवीन प्रॉब्लेम आणि महत्त्वाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेणार आहोत. एक महत्त्वाची ॲडजस्टमेंट या प्रॉब्लेममध्ये आलेली आहे. तर व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत बनून राहा आणि शेवटपर्यंत व्यवस्थितपणे समजून घ्या आपण प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर जर तुम्ही व्हिडिओ आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट दिली जाते आणि ॲडजस्टमेंट दिल्या जातात. तुम्हाला माहिती आहे, या ॲडजस्टमेंट्समुळे जो काही बदल होतो त्या बदलांसाठी आपल्याला जर्नल एंट्री कराव्या लागतात आणि 5-6 एंट्र्या मी तुम्हाला सांगितल्या. तुमचा 90% प्रॉब्लेम या 6 एंट्र्यामध्येच कव्हर होतो. तर या 6 एंट्र्या पाठ करून ठेवा किंवा पाठ झाल्या नाही तर या एंट्र्यामध्ये एक अकाउंट कॅपिटल रिडक्शन अकाउंट हा कॉमन येतो. कॅपिटल रिडक्शन अकाउंट कुठे रेकॉर्ड करायचा याची ट्रिक समजून घ्या. तुम्हाला प्रत्येक ॲडजस्टमेंटमुळे तुमच्या असेट आणि लायबिलिटीवर इफेक्ट होणार. असेट आणि लायबिलिटी कमी जास्त होणार आणि त्याच्यामुळे प्रॉफिट किंवा लॉस होणार. तर झालेला प्रॉफिट आणि झालेला लॉस फक्त कॅपिटल रिडक्शन अकाउंटला रेकॉर्ड करायचा आहे. फक्त कोणत्या अकाउंटला? कॅपिटल रिडक्शन अकाउंट. मग तुम्हाला या ॲडजस्टमेंटनुसार जेव्हा जेव्हा प्रॉफिट होईल तेव्हा कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिटला रेकॉर्ड करा एंट्री करताना. जेव्हा जेव्हा लॉस होईल तेव्हा एंट्री करताना कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिटला रेकॉर्ड करा. बस या पद्धतीने. चला आपण पहिले सोडूया पहिली ॲडजस्टमेंट. क्युम्युलेटिव्ह 5% क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर. शेअरचे ॲडजस्टमेंट इक्विटी शेअर आणि प्रेफरन्स शेअर या ॲडजस्टमेंट 100% परीक्षेमध्ये असतात आणि शेअर कॅपिटल आपण कमी करतो. मग शेअर कॅपिटल आपण कमी करतो दोन पद्धतीने, जुना शेअर आणि नवीन शेअर. शेअर कॅपिटल जेव्हा जेव्हा कमी करतात तेव्हा तुमची लायबिलिटी कमी होते म्हणजे प्रॉफिट होतो. म्हणजे कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट आणि शेअर कॅपिटल डेबिट. तर बघा, शेअर कॅपिटल डेबिट आणि कॅपिटल रिडक्शन क्रेडिट जुन्या शेअरच्या एंट्रीसाठी. परंतु या ॲडजस्टमेंटमध्ये जर फुल्ली पेड आणि कन्व्हर्टेड शब्द जर आले असतील तर जुन्याऐवजी नवीन शेअरची एंट्री करा. फुल्ली पेड आणि कन्व्हर्टेड शब्द आल्यामुळे नवीन शेअर कॅपिटल तुम्ही इंट्रोड्यूस करा. मग एंट्री कशी करणार? तशीच एंट्री करणार. फक्त जुना शेअर कॅपिटल डेबिटला घ्यायचा आणि नवीन शेअर कॅपिटल क्रेडिटला ॲड करायचा आणि कॅपिटल रिडक्शन अकाउंट म्हणजे हीच एंट्री करायची. फक्त नवीन शेअर कॅपिटल क्रेडिटला एक एक्स्ट्रा तुम्हाला घ्यायचा आहे. तर आपण बघूया जुनी एंट्री करायची का नवीन एंट्री. बघा, 5% क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स टू बी रिड्यूस ₹2.75 पर शेअर फुल्ली पेड. फुल्ली पेड शब्द आला याचा अर्थ जुनी नाही तर नवीन एंट्री करायची. मग नवीन एंट्री काय? तर जुना प्रेफरन्स शेअर डेबिटला, नवीन प्रेफरन्स शेअर क्रेडिटला आणि क्रेडिटला एक अकाउंट असतो कोणता? कॅपिटल रिडक्शन अकाउंट. तर चला आपण एंट्री करूया विद्यार्थी मित्रांनो. पहिले एंट्री आपण करत आहोत. डेट लिहा 31 मार्च 2025, 31/3/25. पहिली एंट्री करताय तुम्ही प्रेफरन्स शेअर. किती प्रेफरन्स शेअर आहे? 5%. 5% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. कॅपिटल अकाउंट डेबिट. आता हा जुना आहे. नवीन शेअर फुल्ली पेड शेअर आला, फुल्ली पेड शब्द आला म्हणून नवीन शेअरची एंट्री करताय. तर जुना शेअर कितीचा आहे? 100 रुपयाचा आहे. कंसामध्ये लिहून ठेवायची त्याची फेस व्हॅल्यू म्हणजे आपल्याला नवीन शेअरची किंमत लगेच कळता येते. मग जुना शेअर कितीचा आहे? 2 लाख. त्याची किंमत डेबिटला लिहून टाका 2 लाख. आता जर फुल्ली पेड शब्द नसता तर डायरेक्ट आपण लिहिलं असतं कॅपिटल रिडक्शन अकाउंट. परंतु आता कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या अगोदर एक नवीन शेअर तिथे ॲड करा कारण फुल्ली पेड शब्द आहे. मग नवीन शेअर इंट्रोड्यूस करा. हाच शेअर इंट्रोड्यूस करायचं. त्याचं काही नवीन नाव वगैरे दिलेलं नाही आहे. मग तेच नाव घ्या 5% प्रेफरन्स शेअर कॅपिटल. आणि अजून आपण काय घेतो? एक अकाउंट कंपल्सरी आपण क्रेडिट साईडला घेतो, कॅपिटल रिडक्शन अकाउंट. नॅरेशन अगोदर लिहून घेऊ. बिंग कोणते शेअर आहे? प्रेफरन्स शेअर्स. प्रेफरन्स शेअर्स जसं एंट्री आहे, जसं ॲडजस्टमेंट तसं नॅरेशन लिहा. टू बी रिड्यूस ₹2.75 पर शेअर. ₹2.75 पर शेअर म्हणा किंवा ईच म्हणा डायरेक्ट. ₹2.75 ईच फुल्ली पेड.
फुल्ली पेड. नॅरेशन संपलं. आता बघा आपण नवीन शेअर कॅपिटलची एंट्री केली. जुना डेबिटला घेतला, नवीन क्रेडिटला. मग नवीन जो क्रेडिटला घेतला तो कितीचा घ्यायचा? ॲडजस्टमेंट बघा. प्रेफरन्स शेअर टू बी रिड्यूस. रिड्यूसच्या पुढचा शब्द टू म्हणजे तेवढे ठेवायचे, तेवढे कमी करायचे नाही. मग 2.75 नवीन शेअर 75 ठेवायचा. मग नवीन शेअरची फेस व्हॅल्यू कंसात लिहून ठेवा किती? 75. मग 100 पैकी 75 जर नवीन शेअर असेल तर जो कॅपिटल रिडक्शन किती? कमी किती करणार? 25. या पद्धतीने तुम्ही करा. आता टोटल शेअरची संख्या बघायची. टोटल शेअर किती? 2000. नवीन शेअर कितीने घेणार? 75. मग 2000 गुणिले 75 करा. मग 2000 गुणिले 75 केलं तर उत्तर येतं 1,50,000. मग नवीन शेअरची किंमत 1,50,000. तुम्हाला माहिती डेबिट आणि क्रेडिट जनरल एंट्रीमध्ये टॅली पाहिजे. मग 2 लाख मधून 1,50,000 वजा करा. शिल्लक राहिलेले कॅपिटल रिडक्शन अकाउंटला लिहा किती? 50,000. तर या पद्धतीने एंट्री तयार केली. जर फुल्ली पेड शब्द नसता तर आपली एंट्री झाली असती प्रेफरन्स शेअर टू कॅपिटल रिडक्शन. परंतु फुल्ली पेड शब्द आला तर जो जुना आहे तोच नवीन क्रेडिटला घ्या, फक्त त्याची फेस व्हॅल्यू बदला. आता दुसरी एंट्री आपण करूया. त्याच ॲडजस्टमेंटमध्ये बघा, ॲडजस्टमेंट संपली नाही. अँड इक्विटी शेअर सांगितले. इक्विटी शेअर ₹2.40 फुल्ली पेड. फुल्ली पेड सांगितले म्हणजे परत नवीन शेअरची एंट्री. मग नवीन शेअर काय? इक्विटी शेअर जुने डेबिटला, इक्विटी शेअर नवीन क्रेडिटला आणि कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला. मग लिहा इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. आता तुम्ही जुना डेबिटला घेताय, मग इक्विटी शेअर जुना कितीचा आहे? 100 रुपयाचा आहे. कंसामध्ये लिहून ठेवा 100 रुपये. त्याची किंमत किती आहे? 4 लाख. डेबिटला डायरेक्ट लिहा 4 लाख. आता हा शेअर तुम्ही कॅन्सल करणार आणि नवीन शेअर आणणार. मग नवीन शेअर क्रेडिटला घ्या. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आणि एक अकाउंट आपण कंपल्सरी रेकॉर्ड करतो. कोणता? कॅपिटल रिडक्शन अकाउंट. म्हणजे शेअर कॅपिटल कमी करताना कॅपिटल रिडक्शन अकाउंट आपल्याला क्रेडिटलाच घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आता तुम्हाला हे एंट्री पाठ झालेले आहे. आता नॅरेशन अगोदर लिहून घेऊ. कोणता शेअर आहे? इक्विटी शेअर. बिंग इक्विटी शेअर्स टू बी रिड्यूस. ॲडजस्टमेंट बघा. टू बी रिड्यूस किती रिड्यूस झाला? ₹2.40. ₹2.40 इच म्हणा. प्रत्येक शेअर 40 फुल्ली पेड. फुल्ली पेड शब्द आला म्हणून आपण नवीन शेअर इंट्रोड्यूस केला. अदरवाईज आपली एंट्री फुल्ली पेड शब्द नसता तर एंट्री काय झाली असती? इक्विटी शेअर कॅपिटल टू कॅपिटल रिडक्शन. आता जुना शेअर 100चा आहे, नवीन कितीचा? ॲडजस्टमेंट बघा. इक्विटी शेअर ₹2. टू शब्द सांगितला. टू म्हणजे तेवढे ठेवायचे, कमी करायचे नाही. टू आणि बायचा नियम मी दरवेळेस सांगत असतो. टू म्हणजे टू सांगितलं तर तेवढे ठेवा आणि बाय सांगितलं तर तेवढे घ्या आणि कमी करा. मग टू तेवढे ठेवा. मग ₹2.40 40 सांगितले म्हणजे नवीन शेअर 40चा ठेवायचा. नवीन शेअर 40चा ठेवायचा. मग 100 पैकी नवीन शेअर 40चा ठेवला तर कमी किती केला? कमी 60 रुपये केला. तो कॅपिटल रिडक्शनला दाखवा. आता 40 रुपयाने शेअर. इक्विटी शेअर टोटल किती? 4000. मग 4000 गुणिले 40 मग 4 चौक 16 1,60,000. मग नवीन शेअरची किंमत आली 1,60,000. 4 लाख मधून 1,60,000 वजा करा. शिल्लक राहिलेले कॅपिटल रिडक्शनला लिहा किती? 2,40,000. तर या पद्धतीने तुम्ही 2,40,000 कॅपिटल रिडक्शनला लिहू शकतात किंवा 4000 गुणिले 60 केलं तरी 2,40,000 तुमचे येऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही शेअरमध्ये नवीन शेअरच्या एंट्र्या झाल्या कारण फुल्ली पेड शब्द आला. पुढची ॲडजस्टमेंट डिबेंचर होल्डर. ही नवीन ॲडजस्टमेंट आपण शिकत आहोत. डिबेंचर आपली लायबिलिटी आहे. डिबेंचर होल्डर टूक ओव्हर दी स्टॉक इन ट्रेड अँड बुक डेब्ट्स इन फुल सॅटिस्फॅक्शन ऑफ द अमाऊंट ड्यू टू देम. डिबेंचर होल्डर टूक ओव्हर. डिबेंचर होल्डरनी घेतले. मग डिबेंचर होल्डरला काय दिलं? स्टॉक आणि बुक डेब्ट्स त्यांचं फुल सॅटिस्फॅक्शन. त्यांचा जो क्लेम आहे तो क्लेम सेटल करण्यासाठी त्यांना स्टॉक आणि डेटर्स दिले. एक लक्षात घ्या, बुक डेब्टचा अर्थ होतो डेटर्स. आता आपण कंपनी आहोत, कंपनीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करायचा. आपली लायबिलिटी आहे डिबेंचर. आपल्याला त्याला 1 लाख रुपये द्यायचे. मग आपण त्याची व्हॅल्यू बदलली नाही, कमी केली नाही, जास्त केली नाही, डायरेक्ट त्याचं फुल सेटलमेंट करून टाकली. म्हणजे डिबेंचर अकाउंट कमी करून टाकलं पूर्ण. आणि कमी करताना काय केलं तर कमी करताना त्यांना पैसे नाही दिले, कमी करताना त्यांना स्टॉक आणि डेटर्स दिले. मग लक्ष द्या, इथंच मी तुम्हाला सोडून दाखवतो. डिबेंचर. मग डिबेंचर टोटल किती बॅलन्स शीटला? 1 लाख. मग या 1 लाख पैकी डिबेंचरला आपण काही अमाऊंट स्टॉक म्हणून दिली.
मग स्टॉक किती बॅलन्स शीटला बघा, स्टॉक आहे 50,000 आणि अजून काय दिलं, बुक डेट्स म्हणजे डेटर्स. मग या डिबेंचरचा अकाउंट सेटल करण्यासाठी त्यांना स्टॉक आणि डेटर्स दिले. मग डेटर्स कितीचे दिले, 40,000 आणि काय सांगितलं, स्टॉक आणि डेटर्स दिले आणि त्यांचं अकाउंट क्लोज झालं, सेटल झालं. मग 50 आणि 40 टोटल किती दिले, आपण 90,000 देऊन डिबेंचर काय करून टाकले, सेटल केले. मग मला सांगा 1 लाख द्यायचे होते, आपण 90,000 मध्ये डिबेंचर सेटल केले. मग जे 10,000 शिल्लक राहिले तो आपला प्रॉफिट आहे. मग प्रॉफिट किंवा लॉस आपण कोणत्या अकाउंटला देतो, कॅपिटल रिडक्शन अकाउंट. मग कॅपिटल रिडक्शन अकाउंट तुम्हाला माहिती आहे, जेव्हा जेव्हा प्रॉफिट होतो कॅपिटल रिडक्शन आपण क्रेडिटला देतो. मग कॅपिटल रिडक्शन अकाउंट जाणार क्रेडिटला आणि डिबेंचर जाणार डेबिटला. मग ज्या वेळेस तुम्ही लायबिलिटी सेटल करतात असेट देऊन, तर जी लायबिलिटी तुम्ही सेटल करताय ती लायबिलिटी डेबिटला घ्यायची आणि सेटल करण्यासाठी ज्या असेट दिल्या त्या क्रेडिटला घ्यायच्या. मग डिबेंचर तुम्ही सेटल करताय, इथे लिहा, पूर्ण नाव लिहा, 6% मॉर्गेज डिबेंचर, 6% मॉर्गेज डिबेंचर अकाउंट डेबिट. तर या पद्धतीने आपण ते सेटल केलं. त्यांची टोटल अमाऊंट किती आहे, 1 लाख आणि हे 1 लाख सेटल करण्यासाठी त्यांना काय काय दिलं, तर ते क्रेडिटला घ्या. टू स्टॉकचं पूर्ण नाव लिहा, स्टॉक इन ट्रेड अकाउंट. कितीचे स्टॉक दिले, 50,000चे. त्याच्यानंतर डिबेंचरला काय म्हणलो, चला तुमचा अकाउंट सेटल करायचे, तुम्ही डेटर्स पण घेऊन टाका. मग त्यांना आपण डेटर्स पण दिले, टू डेटर्स अकाउंट. डेटर्स कितीचे दिले, 40,000चे. आता एक लक्ष द्या, आपण डिबेंचरला 1 लाख ऐवजी फक्त 90,000 रुपये दिले आणि अकाउंट सेटल करून टाकला, आपला फायदा झाला ना. मग फायदा कोणत्या अकाउंटला दाखवायचा, मग फायदा दाखवायचा कॅपिटल रिडक्शन. जेव्हा जेव्हा प्रॉफिट होतो कॅपिटल रिडक्शन कुठं येतो, क्रेडिटला येतो. मग कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला कितीचा फायदा झाला, 10,000 रुपयाचा. एंट्री संपली. मग एंट्रीमध्ये काय करायचं, जी लायबिलिटी तुम्ही सेटल करताय ती डेबिटला घ्या आणि बाकीच्या ज्या सेटल करण्यासाठी ज्या असेट वापरल्या त्या क्रेडिटला घ्या आणि प्रॉफिट झालेला कोणत्या अकाउंटला दाखवा, कॅपिटल रिडक्शन. नॅरेशन लिहा, बिंग 6% डिबेंचर सेटल बाय गिविंग. कसे सेटल केले, तर त्यांना काय दिलं, स्टॉक अँड डेटर्स. बस एवढं खूप झालं. बाय गिविंग स्टॉक अँड डेटर्स याच्या पुढे पण तुम्ही लिहू शकतात, अँड रिमेनिंग अमाऊंट ट्रान्सफर टू कॅपिटल रिडक्शन. पण एवढं डिटेलमध्ये नॅरेशन लिहिण्याची गरज नाही. तर या पद्धतीने तुम्ही डिबेंचरची ॲडजस्टमेंट सोडवा. हे आपण इरेज करून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, नवीन ॲडजस्टमेंट होती प्रॉब्लेममध्ये, कशी सोडवली समजली का मला कमेंटमध्ये सांगत चला. तर डिबेंचरची ॲडजस्टमेंट आपण सोडवली. त्याच्यानंतर गुडविल आपली इंटँजिबल असेट आहे. इंटँजिबल असेट आपण शेवटी कमी करतो. काय सांगितलं, गुडविल टू बी एलिमिनेटेड. एलिमिनेटेड म्हणजे रद्द करा, कॅन्सल करा. आपण कॅन्सल करतोच, नाही सांगितलं तरी आपण कॅन्सल करतो, इन्फॉर्मेशन आहे. फ्री होल्ड प्रॉपर्टी असेट आहे आणि ती इन्क्रीज होते, वाढते. मी तुम्हाला काय सांगितलं, जेव्हा जेव्हा असेट वाढेल तेव्हा सेपरेट एंट्री करा. असेट कमी झाली तर सेपरेट एंट्री करू नका. असेट कमी झाली तर शेवटच्या एंट्रीमध्ये दाखवा, डिक्रीज इन असेट. पण असेट वाढली तर सेपरेट एंट्री करा. आता मला सांगा, असेट वाढली म्हणजे प्रॉफिट झाला. प्रॉफिट म्हणजे कॅपिटल रिडक्शन क्रेडिट, असेट डेबिट. बघा, असेट डेबिट, कॅपिटल रिडक्शन क्रेडिट. मग कोणती असेट डेबिट, तर जी वाढली ती कोणती वाढली, फ्री होल्ड प्रॉपर्टी. मग एंट्री नंबर 4, फ्री होल्ड प्रॉपर्टी अकाउंट डेबिट टू. प्रॉफिट होतोय म्हणून कोणता अकाउंट दाखवायचा, कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आणि प्रत्येक वेळेस हीच एंट्री करायची, जेव्हा जेव्हा असेट वाढेल तेव्हा असेट डेबिटला, कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला. नॅरेशन, बिंग फ्री होल्ड प्रॉपर्टी इन्क्रीज. आणि किती इन्क्रीज झाली, ॲडजस्टमेंट बघा, 30% बाय 30%. आता अमाऊंट लिहा, बाय 30%. बाय म्हणजे जेवढे सांगितले तेवढे घ्या. मग बाय 30% तेवढे वाढवा, मग 30% वाढवा. फ्री होल्ड प्रॉपर्टी 2 लाख आहे, 2 लाखावर 30% म्हणजे किती येणार, 60,000. मग अमाऊंट लिहा, 60,000. ॲडजस्टमेंट झाली. व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी टू बी डेप्रिसिएटेड. प्लांट अँड मशिनरी कमी झाली, मी आत्ताच सांगितलं. असेट कमी झाली तर सेपरेट एंट्री करू नका, शेवटच्या एंट्रीमध्ये बघू, सोडून द्या. एक्सपेन्सेस ऑफ रिकन्स्ट्रक्शन याच्यासाठी एंट्री करावी लागेल. जेव्हा जेव्हा खर्च येणार खर्चासाठी सेपरेट एंट्री करा. सेपरेट एंट्री काय, खर्चामुळे कॅश जाणार, कॅश अकाउंट क्रेडिट आणि एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट. मग प्रत्येक वेळेस हीच एंट्री करायची.
एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट. कोणते एक्सपेन्सेस आहे? रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट. रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट. 2 कॅश जाणार, कॅपिटल रिडक्शन घेऊ नका, कॅश अकाउंट. बिंग रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस पेड. किती एक्सपेन्सेस आहे ॲडजस्टमेंट बघा 3000. तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा जेव्हा एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट येणार तेव्हा सेपरेट एंट्री करा, एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. पुढची ॲडजस्टमेंट संपल्या, शेवटची एंट्री करा. कोणती शेवटची एंट्री? राईट ऑफ. काय काय राईट ऑफ करतो? तर एंट्रीसाठी आपण जागा अगोदर ॲडजस्ट करूया. तर आपण काय काय राईट ऑफ करतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण काय काय राईट ऑफ करतो? आपण राईट ऑफ करतो इंटँजिबल असेट, फिक्टिशियस असेट आणि एखादी असेटची व्हॅल्यू कमी झाली तर ती पण आपण लिहितो. मग राईट ऑफची एंट्री नंबर 6. राईट ऑफ असेट कमी करताय म्हणजे तुमचं काय होणार? लॉस होणार. लॉस म्हणजे कॅपिटल रिडक्शन कुठे जाणार? डेबिटला. मग कॅपिटल रिडक्शन घ्या डेबिटला. राईट ऑफच्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन नेहमी डेबिटला येणार. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट. 2 अमाऊंट आपण नंतर लिहू. 2 ज्या ज्या असेट कमी करता बघा एंट्री अशीच आहे ना, कॅपिटल रिडक्शन डेबिटला, ज्या ज्या कमी करतात त्या क्रेडिटला. मग कोणकोणत्या कमी करतात? फिक्टिशियस कोणकोणत्या असतात? प्रॉफिट अँड लॉस, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अंडर रायटर्स कमिशन. ॲसेटला बघायचं कोणकोणतं आलं. प्रॉफिट अँड लॉस, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अंडर रायटर्स कमिशन नाही, फक्त एकच आहे प्रॉफिट अँड लॉस. म्हणजे एकच फिक्टिशियस असेट आली. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती आहे बघा? 2,40,000. क्रेडिटला लिहा 2,40,000. फिक्टिशियस असेट नंतर आपण इंटँजिबल असेट कमी करतो. कोणत्या? गुडविल, पेटेंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट. मग पहिली आहे गुडविल, कमी करून टाका. 2 गुडविल. आता गुडविल किती कमी करायची ॲडजस्टमेंटमध्ये काही सांगितलं का? वाचा. मग ॲडजस्टमेंट बघा, गुडविल अकाउंट बी एलिमिनेटेड, फक्त रद्द करा एवढं सांगितलं. किती रद्द करा काहीच माहीत नाही, कॅन्सल करून टाका पूर्ण 15,000. गुडविल व्यतिरिक्त पेटेंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट वगैरे काहीच नाही आहे. इंटँजिबल असेट पण एक आली, फिक्टिशियस असेट पण एक आली, कमी करा. या व्यतिरिक्त एखादी असेट जर कमी झाली तर ती इथं आपण रेकॉर्ड करतो बघा एंट्रीमध्ये, डिक्रीज इन असेट. मग कोणती असेट कमी झाली होती? प्लांट अँड मशिनरी. लिहा इथं 2 प्लांट अँड मशिनरी. टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट. आता प्लांट अँड मशिनरी किती कमी झाली? वाचा ॲडजस्टमेंट. प्लांट अँड मशिनरी टू बी डेप्रिसिएटेड बाय 30, अपूर्ण संख्या दिली बघा 33.13% किंवा 1/3 त्याला तुम्ही म्हणा. अपूर्ण संख्या दिली तर बरेच मुलं कन्फ्यूज होतात, बाय म्हणजे एवढी कमी करायची आहे. मग 33.1 तुम्हाला कमी करायचं, त्याला पर्सेंटेजमध्ये घ्यायचं ठरलं तर तुम्ही डायरेक्ट घ्या कॅल्क्युलेटरवर 33.33% किंवा याला म्हणायचं 1/3. इथं मी तुम्हाला सोडून दाखवतो. अशी अपूर्ण संख्या आली तर काय सांगायचं त्याला? 1/3. मग टोटल अमाऊंट बघायची. टोटल अमाऊंट प्लांट अँड मशिनरीची किती? 3 लाख. टोटल अमाऊंट किती? 3 लाख. मग टोटल अमाऊंटला फक्त 3 ने भागायचं आणि 1 ने गुणायचं. मग 3 ने भागा आणि 1 ने गुणा, उत्तर किती येतं? 1/3चं 1 लाख. मग एवढं आपल्याला कमी करायचं आहे, म्हणजे 1/3ची अमाऊंट आली 1 लाख. मग अशी अपूर्ण संख्या आली तर टोटल अमाऊंटला 3 ने भागायचं आणि 1 ने गुणायचं. 1/3 1/3. तर 1/3 किंमत किती आली? 1 लाख. प्लांट अँड मशिनरी 1 लाख रुपये कमी करायची. मग इथे लिहा प्लांट अँड मशिनरी 1 लाख. बरं अजून काय आहे का? बस एवढी एकच असेट कमी झाली होती. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला शिकवलेलं आहे, एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट जर आली आणि त्याची एंट्री जर केली तर एक्सपेन्सेस तुमचा लॉस आहे, तो लॉस ॲडजस्ट करा शेवटच्या एंट्रीमध्ये. मग एक्सपेन्सेसची एंट्री केलेली असेल तर तो एक्सपेन्सेस शेवटच्या एंट्रीमध्ये परत दाखवायचा. मग लिहा 2 रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस अकाउंट. मग किती रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस बघा? 3000. एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट जर केली तर ती सेपरेट दाखवा. संपलं. आता डेबिट रिकन्स्ट्रक्शनची टोटल करा. मग डेबिट रिकन्स्ट्रक्शन किती येतं मला सांगा? तर डेबिटची टेक्निक तुम्हाला माहिती आहे. आपण या एंट्रीच्या अगोदरचे सगळे कॅपिटल रिडक्शन क्रेडिटची टोटल करतो. मग प्रत्येक एंट्रीमध्ये जा, कॅपिटल रिडक्शन क्रेडिटचे घ्या. मग बघा पहिल्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन क्रेडिट 50,000, दुसऱ्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट 2,40,000, तिसऱ्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट 10,000,
चौथ्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट 60,000, पाचव्या एंट्रीमध्ये नाही आहे. एवढ्या संख्या आहे, यांची सगळ्यांची टोटल करा आणि त्यांची टोटल विद्यार्थी मित्रांनो येते 3,60,000. सगळ्या क्रेडिटची टोटल ती डेबिटला आपण लिहिली 3,60,000. आणि डेबिट क्रेडिट इक्वल होते का बघा, इक्वल होत नसेल, जर डिफरन्स येत असेल तर डिफरन्सला नाव द्या कॅपिटल रिझर्व्ह. इथं इक्वल होत नाही, डिफरन्स येतोय, मग डिफरन्सला नाव द्या टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट बॅलन्सिंग फिगर कंसामध्ये लिहा बॅलन्सिंग फिगर. आता किती डिफरन्स येतो, डेबिटमधून क्रेडिट वजा करा, डिफरन्स येतो 2,000. मग ते 2,000 आपले आहे कॅपिटल रिझर्व्ह. एंट्री टॅली झाली, नॅरेशन लिहा. जे जे कमी केले ते नॅरेशनमध्ये लिहायचं. काय काय कमी केलं, बिंग फिक्टिशियस कॉमा इंटँजिबल. फिक्टिशियस इंटँजिबल तर आपण कमी करतो. या व्यतिरिक्त कोणती कमी केली, प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी कॉमा आणि एक्सपेन्सेस कमी केले किंवा अँड म्हणा, अँड एक्सपेन्सेस राईट ऑफ. नॅरेशन झालं, ॲडजस्टमेंट संपल्या. किती एंट्र्या झाल्या, 6 एंट्र्या. प्रत्येक प्रॉब्लेमसाठी 6-7च एंट्र्या होतात. आता एंट्र्यावरून तयार करायचं कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आपण तयार करून ठेवलेलं आहे. कॅपिटल रिडक्शन अकाउंटला 2 साईड असतात, डेबिट आणि क्रेडिट. फक्त पोस्टिंग करायची आणि कॅपिटल रिडक्शन अकाउंट सोडवायचं. प्रत्येक एंट्रीची एकदा पोस्टिंग करायची. त्या एंट्रीमध्ये फक्त कोणतं अकाउंट बघायचं, कॅपिटल रिडक्शन अकाउंट. मग कॅपिटल रिडक्शन अकाउंट एंट्रीमध्ये क्रेडिटला आला तर कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा. एंट्रीमध्ये डेबिटला आला तर कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा. एवढंच करायचं. मग पहिल्या एंट्रीमध्ये कुठे आला, क्रेडिटला, मग क्रेडिटला जा आणि डेबिटचं नाव लिहा. मग डेबिटचं नाव काय, 5% प्रेफरन्स शेअर. क्रेडिटला आलं म्हणून क्रेडिटला रेकॉर्ड करा, बाय 5% प्रेफरन्स शेअर कॅपिटल. आता बरेच विद्यार्थी काय म्हणणार, सर आपण बाय 5% प्रेफरन्स शेअर कॅपिटल लिहिले तर काय डेबिटचं नाव लगेच 2 लाख रुपये लिहिणार. फक्त डेबिटचं नाव लिहायचं, फक्त डेबिटचं नाव लिहायचं. अमाऊंट मात्र कॅपिटल रिडक्शनचीच घ्यायची. मग किती अमाऊंट आहे, 50,000. 50,000 अमाऊंट घ्यायची. फक्त नाव डेबिटचं वापरा. पहिली एंट्री झाली. दुसऱ्या एंट्रीमध्ये जा, कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला, क्रेडिटला जा, डेबिटचं नाव लिहा. डेबिटचं नाव काय, बाय इक्विटी शेअर कॅपिटल. मग लिहा बाय इक्विटी शेअर कॅपिटल. फक्त नाव डेबिटचं वापरायचं, अमाऊंट कॅपिटल रिडक्शनचीच घ्यायची. मग अमाऊंट किती, 2,40,000. मग अमाऊंट लिहा 2,40,000. तिसरी एंट्री. तिसऱ्या एंट्रीमध्ये परत क्रेडिटला आला, क्रेडिटला जा, डेबिटचं नाव लिहा. डेबिटचं नाव काय, 6% मॉर्गेज डिबेंचर आणि किती लिहायचे, 10,000. मग लिहा बाय 6% मॉर्गेज डिबेंचर. अमाऊंट फक्त क्रेडिटची लिहायची. क्रेडिटची म्हणजे कॅपिटल रिडक्शनची. किती, 10,000. डेबिटचं नाव वापरायचं, फक्त क्रेडिटची अमाऊंट लिहायची. डिबेंचर 1 लाख लिहायचे नाही, 10,000. चौथ्या एंट्रीमध्ये परत क्रेडिटला आलं, क्रेडिटला जा, डेबिटचं नाव लिहा. फ्री होल्ड प्रॉपर्टी किती, 60,000. मग लिहा बाय फ्री होल्ड प्रॉपर्टी 60,000. त्याच्यानंतर पाचवी एंट्री. पाचव्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंट नाहीच आहे, पोस्टिंग करू नका. सहाव्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिटला आहे. आता क्रेडिटला नाही रेकॉर्ड करायचं, डेबिटला आहे. डेबिटला रेकॉर्ड करायची क्रेडिटची नावं. मग डेबिटला रेकॉर्ड करा क्रेडिटची नावं. टू प्रॉफिट अँड लॉस 2,40,000. डेबिटला रेकॉर्ड करा क्रेडिटची नावं. टू प्रॉफिट अँड लॉस 2,40,000. सगळ्या एंट्र्या डेबिटला रेकॉर्ड करा. टू गुडविल 15. म्हणजे या टू गुडविल 15,000. त्याच्यानंतर टू प्लांट अँड मशिनरी 1 लाख. म्हणजे या टू प्लांट अँड मशिनरी 1 लाख. टू प्लांट अँड मशिनरी 1 लाख. सगळे डेबिटला रेकॉर्ड करा. प्लांट अँड मशिनरी नंतर काय, टू रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस 3,000. म्हणजे या टू रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस किती, 3,000. त्याच्यानंतर
टू कॅपिटल रिझर्व हा तर फरक होता जो आपण शोधला, किती 2000. टू कॅपिटल रिझर्व फरक आहे म्हणून बॅलन्सिंग फिगर 2000 तो तुम्ही शोधला होता. एंट्री ॲटोमॅटिक टॅली होणार. एंट्री कितीला टॅली झाली होती आपली 3,60,000. हा अकाउंट ॲटोमॅटिक टॅली होणार 3,60,000. कॅल्क्युलेटरवर करून बघा 3,60,000. खूप सोपं आहे, फक्त पोस्टिंग करायची एकदा. आता आपण बॅलन्स शीट सोडूया. चला ही जागा ॲडजस्ट करू आणि बॅलन्स शीट सोडू. तर बॅलन्स शीट आपण विद्यार्थी मित्रांनो सोडूया. प्रॉब्लेम थोडा मोठा करून घेऊ. तर बॅलन्स शीट आपण सोडूया. हां, तर इथं आपण प्लॅन अँड मशिनरीची मी तुम्हाला ते दाखवलं होतं की कशी अमाऊंट आली, ते आपण इरेज करून घेऊ. आता बॅलन्स शीट तुमच्या समोर मी तयार केलेलं आहे. बॅलन्स शीटचं काय करायचं, तुम्ही फॉर्मॅट तयार करून घ्यायचं. बॅलन्स शीट व्हर्टिकल बनवतोय आपण. फॉर्मॅट कसा, 2 पार्ट, इक्विटी आणि लायबिलिटी आणि असेट. मग इक्विटी लायबिलिटीमध्ये पहिला शेअर होल्डर फंड, दुसरा नॉन करंट लायबिलिटी, तिसरा करंट लायबिलिटी, 3 पार्ट. शेअर होल्डर फंडमध्ये 2 पॉईंट, शेअर कॅपिटल आणि रिझर्व्ह अँड सरप्लस. शेअर कॅपिटल लिहा 2-3 लाईन सोडा, रिझर्व्ह अँड सरप्लस लिहा 2-3 लाईन सोडा. दुसरा पार्ट नॉन करंट लायबिलिटी 2-3 लाईन सोडा, करंट लायबिलिटी 2-3 लाईन सोडा टोटल. त्याच्यानंतर असेटमध्ये 2च असेट, फिक्स असेट 2-3 लाईन सोडा, करंट असेट 2-3 लाईन सोडा, टोटल. संपला फॉर्मॅट. आता जुनं बॅलन्स शीट बघायचं आणि या सिक्वेन्सनुसारच सोडवायचं. पहिले लायबिलिटीला सोडवा. काय दिलं, शेअर कोणते, क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर. शेअर कॅपिटल आपण इथं लिहितो. मग इथे लिहा किती आहे 2000. 5% प्रेफरन्स शेअर ऑफ रुपीज. आता ते 100चे होते, तुम्हाला माहिती आहे आपण दोन्ही शेअर कॅन्सल केले आणि नवीन शेअर आणलेले. एंट्रीमध्ये नवीन शेअरची एंट्री केली तर नवीन शेअर घ्यायचा, जुना शेअर विचारात घेऊ नका 100 रुपयाचा. मग प्रेफरन्स शेअर नवीन कितीचा 75चा आणि त्याची अमाऊंट किती 1,50,000. नवीन शेअर बॅलन्स शीटला रेकॉर्ड करायचा. 75चा शेअर 1,50,000 ऑफ रुपीज 75 ईच. 100ने घेऊ नका, 100चा जुना आहे. आणि अमाऊंट होती 1 लाख किती, अमाऊंट किती होती विद्यार्थी मित्रांनो, अमाऊंट होती 1,50,000. म्हणजे अमाऊंट 1,50,000. आता इक्विटी शेअर दुसरा तर तो पण तसाच लिहा 2 नंबरला. किती शेअर आहे 4,000. बॅलन्स शीटवरून बघायचं. बॅलन्स शीट 4,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज. आता बॅलन्स शीटला दिले 100चे, पण आपण तो कॅन्सल केला आणि नवीन शेअरची एंट्री केली इक्विटी शेअर. 100चा कॅन्सल करून कितीला आणला 40ला. किती रुपये 1,60,000. मग नवीन घ्या 40 रुपये 1,60,000 ऑफ रुपीज 40 ईच आणि अमाऊंट आहे 1,60,000. म्हणजे एंट्री करताना नवीन शेअरची एंट्री करायची, जुन्या शेअरची नाही. टोटल करा, मग टोटल डायरेक्ट आउटरला येणार 3,10,000. शेअर कॅपिटल झालं. शेअर कॅपिटल नंतर दुसरा पॉईंट आहे रिझर्व्ह अँड सरप्लस. रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये इथं जर प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन लायबिलिटीला असतो तो असेल तर रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये लिहा. नाही आहे. या व्यतिरिक्त शेवटच्या एंट्रीमध्ये तुम्ही जो कॅपिटल रिझर्व्ह शोधतात, जो तुम्हाला मिळतो बॅलन्सिंग फिगर, तो कॅपिटल रिझर्व्ह तुमचा रिझर्व्ह आहे तो रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये रेकॉर्ड करायला विसरू नका. मग कॅपिटल रिझर्व्ह 2,000 रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये लिहा कॅपिटल रिझर्व्ह. फक्त हा एंट्रीमधून घ्यायचा आपल्याला, नाही तर तुम्ही विसरून जाणार. कॅपिटल रिझर्व्ह जेव्हा जेव्हा मिळणार तेव्हा इथं रेकॉर्ड करा. आउटरला 2,000. आता करंट नॉन करंट लायबिलिटी. नॉन करंट लायबिलिटी खूप सारे आहे, परंतु एक महत्त्वाची लक्षात घ्या, डिबेंचर. मग इथं डिबेंचर आहे. बरेच विद्यार्थी लगेच लिहिणार डिबेंचर, पण डिबेंचरची आपण ॲडजस्टमेंट सोडवली होती आणि डिबेंचरला आपण स्टॉक आणि डेटर्स देऊन डिबेंचर क्लोज करून टाकले. मग डिबेंचर 1 लाखाचे आपण सेटल केले. डिबेंचर सेटल झाले याचा अर्थ ते डिबेंचर नवीन बॅलन्स शीटला येणार नाही, ते क्लोज झाले 1 लाख रुपये. डिबेंचर सोडून द्या. मग डिबेंचर नाही येणार, मग डॅश करा नॉन करंटला. बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट आपली करंट लायबिलिटी आहे, मग करंट लायबिलिटीमध्ये लिहा बँक ओव्हरड्राफ्ट. डिबेंचर आपण लिहिले नाही कारण ते सेटल झाले. बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्टची एंट्री झाली का नाही तुम्हाला माहिती आहे. ज्यांची एंट्री झाली नाही त्यांची पूर्ण अमाऊंट आपण रेकॉर्ड करतो. बँक ओव्हरड्राफ्ट 50,000. त्याच्यानंतर क्रेडिटर सुद्धा आपण करंट लायबिलिटीमध्येच लिहितो. मग लिहा क्रेडिटर्स. क्रेडिटरची सुद्धा एंट्री झाली नाही, पूर्ण अमाऊंट लिहून टाका 1 लाख. क्रेडिटर्स तुमचा शेवटचा ट्रान्झॅक्शन होता, संपलं, करा क्लोज. मग बॅलन्स शीट तुमची क्लोज होणार
कितीवर क्लोज होते बघा विद्यार्थी मित्रांनो, तर बॅलन्स शीट क्लोज होते 4,62,000वर. बॅलन्स शीट म्हणजे लायबिलिटी साईड. मग 4,62,000ला लायबिलिटी आली. आता असेट सोडवा. असेटमध्ये पहिली फिक्स असेट, मग फिक्स असेट, गुडविल इंटँजिबल असेट आहे. इंटँजिबल असेट आणि फिक्टिशियस असेट आपण काय केल्या, शेवटच्या एंट्रीमध्ये कमी करून टाकल्या. मग इंटँजिबल असेट आणि फिक्टिशियस असेट परत नवीन बॅलन्स शीटला घ्यायचे नाही. गुडविल कॅन्सल झाली, सोडून द्या. फ्री होल्ड प्रॉपर्टी, फ्री होल्ड प्रॉपर्टी आपली फिक्स असेट आहे. मग इथे लिहा फिक्स असेटमध्ये फ्री होल्ड प्रॉपर्टी. आणि फ्री होल्ड प्रॉपर्टीची एंट्री आपण केलेली आहे. काय एंट्री केली आपण, तर फ्री होल्ड प्रॉपर्टीची ॲडजस्टमेंट वाचा. फ्री होल्ड प्रॉपर्टी इन्क्रीज, वाढली, कमी नाही झाली. मग कितीने वाढली, 60,000. तर जुनी किंमत बघा 2 लाख. 2 लाखमध्ये आता हे 60,000 वाढवायचे, मग 2,60,000. मग एंट्री लिहा, इथं कंसामध्ये लिहा जुने किती, जुने 2 लाख, त्याच्यामध्ये वाढले किती 60,000. मग टोटल फ्री होल्ड प्रॉपर्टी किती झाली, 2,60,000. या पद्धतीने लिहा. फ्री होल्ड प्रॉपर्टी नंतर प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी सुद्धा फिक्स असेट आहे. मग इथे लिहा प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी. मग प्लांट अँड मशिनरीची सुद्धा एंट्री झाली आणि एंट्री आपली शेवटची एंट्री केली. शेवटच्या एंट्री राईट ऑफची एंट्री आहे. शेवटच्या एंट्रीमध्ये जर असेट आल्या तर त्या कमी झालेल्या असतात, वाढलेल्या नसतात. मग प्लांट अँड मशिनरी वाढली नाही, कमी झाली. कितीने कमी झाली, 1 लाखने कमी झाली. मग जुनी किंमत बघा प्लांट अँड मशिनरीची, प्लांट अँड मशिनरी 3 लाख आहे, 1 लाख कमी झाली. मग किती रेकॉर्ड करायचे, 2 लाख. मग जुनी किंमत 3 लाख बॅलन्स शीटला कमी केली, 1 लाख. शिल्लक राहिलेली आउटरला लिहा किती, 2 लाख. प्लांट अँड मशिनरी नंतर स्टॉक. स्टॉक आपली करंट असेट आहे, परंतु आपण स्टॉक इथं लिहिणार नाही. का, कारण स्टॉक आणि डेटर्स आपण काय केले, स्टॉक आणि डेटर्स आपण वापरले. कुणाला दिले, डिबेंचरला देऊन टाकले. स्टॉक आणि डेटर्स त्याचा क्लेम सेटल करण्यासाठी. मग एखादी असेट लायबिलिटीला क्लोज करण्यासाठी वापरलेली असेल तर ती असेट नवीन बॅलन्स शीटला घेऊ नका. स्टॉक आणि डेटर्स डिबेंचरला देऊन टाकले, क्लोज करून टाका. स्टॉक आणि डेटर्स नवीन बॅलन्स शीटला येणार नाही, सोडून द्या. मग स्टॉक डेटर्स नंतर प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस फिक्टिशियस असेट आहे, ते कमी झालेले आहे. त्याच्यानंतर फक्त काय राहिलं, कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक करंट असेटमध्ये येतात. मग इथं लिहा कॅश ॲट बँक करंट असेट. आता कॅश ॲट बँक बॅलन्स शीटला बघा, जुन्या बॅलन्स शीटला 5,000 आहे. कॅशची एंट्री झाली का, तर एंट्री झालेली आहे कॅशची एंट्री. त्या कॅशमधून आपण खर्च दिले किती, 3,000. मग 3,000 खर्च जर दिलेला असेल तर तो कॅशमधून कमी करा. मग कॅश किती होती तुमच्याकडे, 5,000. त्याच्यापैकी 3,000 रुपये खर्च झाले. मग तुमच्याकडे आत्ता कॅश किती शिल्लक आहे, 2,000. कॅश शेवटचं ट्रान्झॅक्शन संपली बॅलन्स शीट. टोटल करून टाका 4,62,000. या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो बॅलन्स शीट टॅली होते. बॅलन्स शीट आणि कॅपिटल रिडक्शन अकाउंट सोडवणं खूप सोपं आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला या एंट्र्या करता आल्या पाहिजे आणि या एंट्र्यावरूनच पोस्टिंग आणि बॅलन्स शीट आपण करतो. तर एंट्र्या आपण 5-6 करतो. खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आपण सोडून घेतला. असेच प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चरला पण सोडून घेऊया. थँक्यू.